एकेकाळी टेकड्या आणि हिरव्यागार जंगलांमध्ये वसलेल्या एका छोट्याशा गावात माया नावाची एक तरुण मुलगी राहत होती. माया ही एक मेहनती आणि महत्वाकांक्षी विद्यार्थिनी होती, जिला एक दिवस डॉक्टर बनण्याची इच्छा होती. शहरातील एक प्रतिष्ठित डॉक्टर असलेल्या आजोबांच्या प्रेरणेने तिने लहानपणापासूनच प्रख्यात वैद्य बनण्याचे स्वप्न पाहिले होते. माया नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट नीट साठी तयारी करत होती. भारतातील वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत स्पर्धात्मक परीक्षा. परीक्षेत विविध विषयांचा समावेश होता, परंतु मायाला जीवशास्त्र हे सर्वात आव्हानात्मक वाटले. तिला माहित होते की तिला परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी बरीच माहिती लक्षात ठेवणे आवश्यक आहे, परंतु त्याबद्दल कसे जायचे याबद्दल तिला खात्री नव्हती. यशस्वी होण्याच्या निर्धाराने मायाने आजोबांचा सल्ला घेण्याचे ठरवले. त्याच्याकडे वैद्यक क्षेत्रातील ज्ञान आणि अनुभवाचा खजिना होता आणि मायाला खात्री होती की तो तिला योग्य दिशेने मार्गदर्शन करू शकेल. आजोबा, मला तुमच्या मदतीची गरज आहे. माया एक दिवस तिच्या आजोबांसोबत स्वयंपाकघरातील टेबलावर बसली तेव्हा म्हणाली, मला नीट परीक्षेसाठी जीवशास्त्राच्या सर्व संकल्पना लक्षात ठेवणे अवघड जात आहे. तुमच्याकडे काही टिप्स किंवा युक्त्या आहेत ज्या मला मदत करू शकतील का? तिचे आजोबा प्रेमळपणे हसले आणि तिचा हात थोपटले. नक्कीच माझ्या प्रिय, जीवशास्त्र लक्षात ठेवणे हे एक कठीण काम असू शकते, परंतु योग्य दृष्टिकोनाने तुम्ही ते स्वतःसाठी सोपे करू शकता. त्यानंतर नीट परीक्षेसाठी जीवशास्त्र प्रभावीपणे कसे लक्षात ठेवावे याबद्दल त्यांनी मायाला काही मौल्यवान सल्ला दिला. 1. अभ्यासाचे वेळापत्रक तयार करा. जीवशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी दररोज समर्पित वेळ बाजूला ठेवणे महत्वाचे आहे. विषयांचे लहान आटोपशीर भागांमध्ये विभाजन करा आणि प्रत्येक विषय कव्हर करण्यासाठी विशिष्ट वेळ स्लॉट द्या. हे तुम्हाला संघटित आणि केंद्रित राहण्यास मदत करेल. 2. मेमोनिक उपकरणे वापरा. स्मृती उपकरणे ही मेमरी एड्स आहेत जी तुम्हाला माहिती अधिक सहजपणे लक्षात ठेवण्यास मदत करतात. उदाहरणार्थ, जटिल जैविक प्रक्रिया किंवा संज्ञा लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही परिवर्णी शब्द किंवा आकर्षक वाक्ये तयार करू शकता. सर्जनशील व्हा आणि तुमच्याशी प्रतिध्वनी करणारे तुमचे स्वतःचे स्मृतिशास्त्र घेऊन या. 3. संकल्पनांची कल्पना करा. व्हिज्युअल एड्स हे लक्षात ठेवण्यासाठी शक्तिशाली साधने असू शकतात. तुम्ही अभ्यास करत असलेल्या संकल्पनांची कल्पना करण्यात मदत करण्यासाठी आकृती, फ्लोचार्ट किंवा फ्लॅशकार्ड तयार करा. यामुळे परीक्षेदरम्यान माहिती अधिक आकर्षक आणि लक्षात ठेवणे सोपे होऊ शकते. 4. दुसऱ्याला शिकवा. जीवशास्त्राची तुमची समज मजबूत करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे दुसऱ्याला शिकवणे. संकल्पना एखाद्या मित्राला, कुटुंबातील सदस्याला किंवा अगदी भरलेल्या प्राण्याला समजावून सांगा. अध्यापन तुम्हाला तुमचे विचार स्पष्टपणे मांडण्यास आणि सामग्रीवरील तुमची पकड मजबूत करण्यास भाग पाडते. 5. मागील पेपर्सचा सराव करा. परीक्षेचा नमुना आणि सामान्यत नीट परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या प्रकारांशी स्वतःला परिचित करा. तुमचा वेग आणि अचूकता सुधारण्यासाठी कालबद्ध परिस्थितीत मागील पेपर सोडवण्याचा सराव करा. हे तुम्हाला तुमची कमकुवत क्षेत्रे ओळखण्यात देखील मदत करेल, ज्यांना अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. मायाने तिच्या अभ्यासात आजोबांच्या सल्ल्याची अंमलबजावणी केल्यामुळे तिला असे आढळले की जीवशास्त्राची तिची समज लक्षणीयरित्या सुधारली आहे. तिला अधिक आत्मविश्वास वाटला आणि नीट परीक्षेला तोंड देण्यासाठी ती तयार झाली. परीक्षेच्या दिवशी माया शांत आणि निर्धाराने परीक्षा हॉलमध्ये गेली. तिने परिश्रमपूर्वक अभ्यास केला होता, व्यापक सराव केला होता आणि यशस्वी होण्याच्या तिच्या क्षमतेवर विश्वास होता. जीवशास्त्र विभागाची पाने उलटताना तिला तिच्या ज्ञानात आत्मविश्वास वाढला आणि तिने संकल्पना लक्षात ठेवण्यासाठी वापरलेली निमोनिक उपकरणे, व्हिज्युअल एड्स आणि अभ्यासाची तंत्रे आठवली. मायाने एकामागून एक प्रश्नाचे अचूक आणि स्पष्टतेने उत्तर दिल्याने तास अस्पष्टपणे निघून गेले. शेवटी परीक्षा संपली आणि मायाने समाधानाच्या भावनेने तिची उत्तरपत्रिका जमा केली. तिला माहित होते की तिने तिची सर्वोत्तम कामगिरी केली आहे आणि तिला तिच्या मेहनतीचा आणि समर्पणाचा अभिमान वाटू शकतो. नीट परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची माया उत्सुकतेने वाट पाहत असताना महिने गेले. शेवटी तो दिवस आला जेव्हा निकाल ऑनलाईन प्रदर्शित झाला. श्वास रोखून मायाने वेबसाईटवर लॉग इन केले आणि यशस्वी उमेदवारांच्या यादीत तिचे नाव शोधले. तिच्या आनंदासाठी आणि आरामासाठी मायाला तिचे नाव यादीत शीर्षस्थानी सापडले. तिने नीट परीक्षा केवळ उडत्या रंगात उत्तीर्ण केली नाही तर देशात अव्वल क्रमांक मिळवला होता. मायाच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू तरळले, कारण तिला कळले की तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न अखेरपर्यंत पोहोचले आहे. मायाने तिचे यश तिचे कुटुंब आणि मित्रांसोबत साजरे केल्यामुळे तिला माहित होते की तिचे यश तिच्या आजोबांचे अमूल्य मार्गदर्शन आणि पाठिंब्याचे आहे.
त्याच्या शहाणपणाने आणि प्रोत्साहनाने तिला तिच्या आव्हानांवर मात करण्यास आणि उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा दिली. त्या दिवसापासून मायाने डॉक्टर होण्याचे तिचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने एक नवीन प्रवास सुरू केला. जीवशास्त्राचे सखोल ज्ञान आणि इतरांना बरे करण्याच्या उत्कटतेने सशस्त्र, तिने जगात बदल घडवून आणण्याचा आणि गरजूंच्या जीवनावर कायमस्वरूपी प्रभाव टाकण्याचा निर्धार केला. आणि म्हणूनच मायाची कथा चिकाटी, समर्पण आणि अविचल शक्तीचा पुरावा बनली.